फास्ट होता? फास्टमध्ये होता, त्याला कंट्रोल गाडी. किती लोक जखमी? 9 लोक ॲडमिट आहेत आणि 3 लोक किरकोळ लागलेलं आहे थोडंसं. तुम्ही होते प्रत्यक्ष, काय सगळा थर? आम्ही सगळे इथं सोबतच होतो. इथं चहा घेत होते, 10-12 जण होते. त्याच्यातल्या तिघा चौघाला चांगला मार लागलेला आहे आणि 7-8-9 जण किरकोळ जखमी आहे जरा. आणि ती गाडी होती पूर्ण 7-8 लोकांनी समोरची बाजू गाडीची उचलून धरली आणि त्या लेडीजला बाजूला काढलं ओढून. मग ती गाडी पुन्हा गाडी सगळे इथं पोरं होते, सगळ्यांनी गाडी मागे ढकलली आणि त्यांना बाजूला काढलं आणि पुन्हा तिथून त्यांना हॉस्पिटलला नेलं आणि त्याला चौकीला दिलं गाडीचं. चौक दारू पिली? हा, ड्रिंक वगैरे केले. किती लोक या ठिकाणी जमलेले होते? अंदाजे गाडीचं स्पीड किती असेल? गाडीचा स्पीड एक 50-60चा असेल, पण गर्दी जास्त होती त्याच्यामुळं त्याला कंट्रोल झालं नाही दारू पिलेला असल्यामुळं. नंतर त्याला आम्ही घेऊन पोलीस चौकीला घेऊन गेलो 7-8 जणांनी धरून. तो फास्ट या रोडने आला. हा. नक्की आपण जर पाहिलं तर जो 4 व्हीलरवाला आहे तो या ठिकाणी फास्ट आलेला होता आणि हे श्रीनाथ साई अमृततुल्य आहे, या ठिकाणी चहा पित होते. काही लोक त्यांच्या अंगावरती गाडी गेलेली आपल्याला पाहायला मिळते, मात्र सर्वजण जखमी आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा हा स्टूल आहे आणि झाडं आहेत हे पडलेले पाहायला मिळतात. जे जखमी झालेले आहेत लोक, त्यांची चप्पल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 10 ते 12 लोक जे आहेत ते जखमी झालेले आहेत. काहींचे आय कार्ड जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. एकंदरीतच ही चहाची दुकान आहे आणि या ठिकाणी ही घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही होतात का? अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे. ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, तो दारू पिलेला होता. जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. कॅमेरामॅन आदेश खटकेसह सागरवाड, साम टीव्ही. तर आपण बघतोय पुण्यामध्ये सदाशिव पेठेत 12 लोकांना एका मद्यपी कार चालकानं उडवलेलं आहे आणि त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आणि याच संदर्भात घटनास्थळावरून आढावा घेत होते आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड.